इतिहासाचा 6वा घटक पाहत आहोत, वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष. या घटकामध्ये प्रामुख्याने सुरुवातीला आपण 2 मुद्दे पाहिलेले आहेत. एक म्हणजे सन 1857 पूर्वी भारतात झालेले लढे. त्या क्रांतिकारकांनी ब्रिटिश सरकारला केलेला विरोध आणि मग 1857च्या पूर्वी झालेल्या लढ्यानंतर किंवा झालेल्या उठावानंतर अनेक देशभक्त क्रांतिकारकामध्ये एक प्रेरणा निर्माण झाली आणि त्याचं फलित आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये सगळ्यात मोठा सन 1857चा एक सशस्त्र लढा त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. मग तो 1857चा स्वातंत्र्य लढा किंवा 1857चा उठाव आपण त्याला म्हणतो. मग या 1857च्या उठावाची कारणे, त्याचे परिणाम, 1857च्या उठावामध्ये सहभागी असलेले नेते, अशा अनेकांनी या उठावाचं नेतृत्व केलं. अनेकांनी ब्रिटिश सरकारशी संघर्ष केला आणि मग यातूनच खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एक जो ज्या ज्या प्रदेशामध्ये, वेगवेगळ्या प्रादेशिक प्रांतामध्ये किंवा प्रदेशामध्ये प्रत्येक क्रांतिकारक आपल्या स्वतःच्या पद्धतीने उठाव करत होता, क्रांती घडवून आणत होता. पण ती प्रादेशिक निष्ठा होती. त्या प्रदेशाबद्दल, स्वतःच्या देशाबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रेम होते. आणि मग ही जी काही प्रादेशिक निष्ठा होती, या प्रादेशिक निष्ठेच्या जागी काय झालं तर त्याच लोकांमध्ये राष्ट्रभावनेचा उदय झाला. आपल्या राष्ट्राविषयी प्रेम, अस्मिता त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि मग माझं जे हे राष्ट्र आहे, माझी जी भारत माता आहे, ही किती दिवस पारतंत्र्य ठेवायची, किती दिवस ब्रिटिशांच्या गुलामगिरीमध्ये ठेवायची, हा विचार या सगळ्या क्रांतिकारकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी सुरू झाला. आणि मग यातून निर्माण झालेली जी काही राष्ट्रीय भावना आहे किंवा राष्ट्रभावनेचा जो उदय आहे, या राष्ट्रभावनेच्या उदयाविरोधात किंवा राष्ट्रभावनेच्या माध्यमातून या सगळ्या क्रांतिकारकांनी ब्रिटिशांना लढा देण्याचं ठरवलं. प्रत्येकाने वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे लढे त्या ठिकाणी दिले. म्हणजे ब्रिटिशांशी लढा देण्यासाठी त्यांनी वेगवेगळे मार्ग अवलंबले, सशस्त्र मार्ग अवलंबले. मग आपण पाहिलेलं आहे की कोणी जुलमी न्यायाधीशांना ठार करण्याचा प्रयत्न केला, तर कोणी जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांना मारण्याचा प्रयत्न केला. म्हणजे असे वेगवेगळे सशस्त्र लढे त्या ठिकाणी उभारले गेले. हे उभारले गेलेले सशस्त्र लढे कशाचा परिणाम आहे तर प्रामुख्यानं भारतीय जनतेमध्ये किंवा या तरुणामध्ये जो राष्ट्रीय भावनेचा उदय झालेला होता आणि या राष्ट्रीय भावनेच्या उदयातून ब्रिटिश बरोबर लढा देण्यासाठी या क्रांतिकारकांनी वेगवेगळे सशस्त्र मार्ग त्या ठिकाणी अवलंबले. आणि मग ज्यावेळेस हे सशस्त्र मार्ग त्यांनी अवलंबले, परंतु हे मार्ग जे काही अवलंबले हे सगळे मार्ग निरुपयोगी ठरू लागले. कारण ब्रिटिशांनी सुद्धा काय केलं की दडपशाहीचं धोरण अवलंबलं. मग ब्रिटिशांसमोर वापरलेले हे सगळे मार्ग निरुपयोगी ठरू लागल्यामुळे नवे मार्ग आपण शोधले पाहिजेत, याची जाणीव त्या ठिकाणी या क्रांतिकारकांना. पहा, आपण जर एखाद्या ठिकाणी जात असाल किंवा आपल्याला विशिष्ट ठिकाणी त्या ठिकाणी जायचं आहे, परंतु त्या ठिकाणी जाण्यासाठीचा जो मार्ग आहे तो मार्ग जर बंद झाला तर मग आपण त्या ठिकाणी जाणं बंद करणार आहोत का? नाही. तर त्या ठिकाणी त्या गावाला जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? नवीन मार्ग त्या ठिकाणी शोधावा लागेल. मग तशा प्रकारे या क्रांतिकारकांनी काय केलं की यांनी पूर्वी वापरलेले जे मार्ग आहेत हे सगळे निरुपयोगी ठरू लागले. आणि मग या ठिकाणी आता हे जर निरुपयोगी आहे, हा मार्ग त्या ठिकाणी उपयोग पडत नाही, तर मग तिथं आपण नवीन मार्ग अवलंबला पाहिजे, नवीन धोरण अवलंबलं पाहिजे. आणि म्हणून या सशस्त्र क्रांतिकारकांनी काय केलं, नवीन मार्ग शोधण्याची ज्यावेळेस त्यांना गरज भासू लागली किंवा याची जाणीव झाली, त्यावेळेस त्या ठिकाणी नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला. मग त्याचबरोबर काय झालं की एकीकडे हे क्रांतिकारक नवीन मार्ग शोधत होते, तर दुसरीकडे इंग्रजांनी भारतीयांची एकजूट होऊ नये, कारण भारतीय लोक एकजूट करत होते ब्रिटिशांच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी, ब्रिटिशांना विरोध करण्यासाठी भारतीय जनतेची एकजूट होत होती. मग ही जर एकजूट झाली तर मग या ठिकाणी आपली सुद्धा सत्ता भारतातून जाऊ शकते, ही विचारधारा, ही भावना किंवा ही भीती ब्रिटिशांच्या मनात सुद्धा होती.
आणि म्हणून ब्रिटिशांनी भारतीयांची एकजूट होऊ नये म्हणून काय केलं, तर फोडा आणि राज्य करा हे धोरण आवडलं. ब्रिटिशांची राजनीती होती फोडा जोडा आणि राज्य करा, म्हणजे काही करा, यांना मारा, यांना ठार करा, यांच्यावर अन्याय करा, यांच्यावर अत्याचार करा, यांच्यावर जुलूम करा, मात्र काय करा, राज्य आपलं करताच आलं पाहिजे. आपण या ठिकाणी भारतावर राज्यच करायचं, ही ब्रिटिशांची नीती होती. आणि मग अशा स्थितीमध्ये त्या ठिकाणी या ब्रिटिशांना विरोध करण्यासाठी, आपले प्रश्न ब्रिटिश सरकारपर्यंत मांडण्यासाठी एकजुटीनं एका विचारानं हा स्वातंत्र्याचा लढा त्या ठिकाणी पुढे घेऊन जाण्यासाठी मग एखादं हक्काचं व्यासपीठ असलं पाहिजे, ही भावना भारतीय जनतेच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि त्याचा परिणाम काय झाला, तर भारतामध्ये ब्रिटिशांना विरोध करण्यासाठी एखादी व्यापक स्वरूपाची संघटना असली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी एक व्यापक स्वरूपाची स्थापना करण्याचा विचार या नेत्यांच्या मनामध्ये, क्रांतिकारकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी तयार झाला. त्याचा परिणाम झाला की भारतामध्ये एक व्यापक स्वरूपाची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, ज्याला इंडियन नॅशनल काँग्रेस संघटना असं म्हणतात, मग या संघटनेची स्थापना झाली. मग आता पहा, आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा काय पाहिजे की भारतामध्ये स्थापन झालेली राष्ट्रीय जी सभा आहे त्या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वीची पार्श्वभूमी आपल्याला पाहिजे. म्हणजे राष्ट्रीय सभा स्थापनेपूर्वी भारतात नेमकी परिस्थिती कशी होती, म्हणजे थोडक्यात त्या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी आपल्याला पाहिजे. आणि मग या पार्श्वभूमीतून एक वातावरण तयार झालं, तिथून भारतामध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. आणि मग त्या राष्ट्रीय सभेची विचारसरणी, त्या राष्ट्रीय सभेमध्ये पडलेले गट आणि त्यातून त्या राष्ट्रीय सभेने ब्रिटिशांविरुद्ध दिलेला लढा, या 3 घटकाचा आपल्याला विचार या ठिकाणी करायचा. मग पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण या घटकामध्ये पाहणार आहोत भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी. म्हणजे भारतीय राष्ट्रीय सभा किंवा याला आपण इंडियन नॅशनल काँग्रेस असं म्हणतो, ही भारताचं नेतृत्व करणारी सगळ्यात मोठी एक व्यापक संघटना होती. परंतु या संघटनेच्या अगोदर वेगवेगळ्या प्रांतामध्ये, वेगवेगळ्या भागामध्ये छोट्या मोठ्या काही संघटना होत्या. या संघटनेच्या कार्यातूनच पुढं इंडियन नॅशनल काँग्रेस राष्ट्रीय सभा स्थापन झाली. मग आता पूर्वी या सभेच्या स्थापनेच्या अगोदर भारताची स्थिती जर पाहिली तर पहा, भारतामध्ये वेगवेगळ्या संघटना होत्या. लँड होल्डर्स असोसिएशन नावाची एक संघटना होती. सन 1837 साली द्वारकानाथ टागोर यांनी लँड होल्डर्स असोसिएशन नावाची संघटना स्थापन केली. ही संघटना त्या ठिकाणी काय करत होती, तर भारतामध्ये असणारे जे जमीनदार वर्ग आहेत, जे शेती करत होते, या जमीनदार वर्गाचं हित संबंध जपण्यासाठी ही संघटना त्यांनी स्थापन केली. या संघटनेच्या म्हणजे लँड होल्डर्स असोसिएशन या संघटनेच्या माध्यमातून द्वारकानाथ टागोर यांनी काय केलं, तर जे काही ब्रिटिश सरकार किंवा ब्रिटिश सरकारचे अधिकारी भारतीय जमीनदारावर अन्याय अत्याचार करत होते, तर त्या लोकांचं हित संबंध जपण्यासाठी ही लँड होल्डर्स असोसिएशन ही संघटना त्या ठिकाणी काम करत होती. दुसरी गोष्ट जर पाहिलं तर सन 1839 साली राजाराम मोहन राय यांचे एक सहकारी होते, यांचे एक स्नेह होते, विल्यम ॲडम्स नावाचे. विल्यम ॲडम्स यांनी काय केलं, लंडनमध्ये ब्रिटिश इंडिया सोसायटी नावाची संघटना स्थापन. ही कुठं, म्हणजे भारतात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या संघटना तर होत्याच, परंतु भारताच्या बाहेर वेगवेगळ्या देशामध्ये सुद्धा जे भारतीय लोक होते त्या भारतीय लोकांचं हित जपण्यासाठी सुद्धा भारतीयांनी परदेशात आपल्या संघटना स्थापन केल्या. त्यामधली ही एक संघटना होती. लंडनमध्ये त्या ठिकाणी भारतीय लोकांसाठी काम करत होती, ब्रिटिश इंडिया सोसायटी नावाची. मग ही जी संघटना होती, या संघटनेने इंग्लंडमध्ये राहणारे जे काही भारतीय लोक आहेत, इंग्लंडमध्ये राहणारे जे काही भारतीय लोक आहेत, या इंग्लंडमधल्या भारतीय लोकांना ब्रिटिश इंडियात नेमकं काय चाललेलं आहे हे कळावं यासाठी ती संघटना काम करते. आता ब्रिटिश इंडियात म्हणजे काय, तर ब्रिटिशांचे जे सरकार भारतामध्ये होतं किंवा ब्रिटिशांची जी काही सत्ता भारतामध्ये होती, मग त्याला तो ब्रिटिश इंडिया म्हणजे ब्रिटिशांच्या वर्चस्वात आहे. मग इंग्लंडमध्ये राहणारे जे काही जनता आहे, विशेष करून भारतीय जनता, या भारतीय जनतेला ब्रिटिश इंडिया म्हणजे भारतात ब्रिटिशांच्या राजवटीत नेमकं काय चाललेलं आहे हे कळावं यासाठी
ही संघटना लंडनमध्ये काम करते, ब्रिटिश इंडिया सोसायटी. त्यानंतर बंगालमध्ये पहा 1851 साली ब्रिटिश इंडियन सोसायटी नावाची एक संघटना काम करत होती. ब्रिटिश इंडियन सोसायटी ही संघटना द्वारकानाथ टागोर यांचे एक स्नेही होते, जॉर्ज थॉम्पसन नावाचे. या जॉर्ज थॉम्पसन यांनी बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी नावाची संघटना स्थापन केली. ही संघटना बंगालमध्ये त्या ठिकाणी काम करत होती. म्हणजे अशा संघटना त्या त्या ठिकाणी त्या त्या प्रांतात त्या त्या प्रदेशात आपले प्रश्न मांडण्यासाठी किंवा तिथल्या जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करत होते. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर ब्रिटिश इंडियन सोसायटी असोसिएशन नावाची एक संघटना होती. सन 1851 साली पहा लँड होल्डर्स असोसिएशन आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी बंगाल ब्रिटिश सोसायटी किंवा बंगाल लँड होल्डर्स असोसिएशन आणि बंगाल ब्रिटिश सोसायटी ह्याच्या दोन संघटना होत्या. या दोन संघटनेचं एकत्रीकरण करून त्या ठिकाणी 1851 साली बंगालमध्ये ब्रिटिश इंडियन सोसायटी किंवा ब्रिटिश इंडिया सोसायटी नावाची एक संघटना त्या ठिकाणी स्थापन झाली. या संघटनेने भारतीय जनतेचे प्रश्न किंवा त्या प्रांतातल्या जनतेचे प्रश्न सरकारसमोर मांडण्यासाठी प्रयत्न केला, कार्य त्या ठिकाणी सुरू केले. त्यानंतर मद्रास नेटिव्ह सोसायटी असोसिएशन नावाची एक संघटना होती. या संस्थेने सुद्धा इंग्रजांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर 1966 साली दादाभाई नौरोजी यांनी ओमेशचंद्र बॅनर्जी यांच्या मदतीने लंडनमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन नावाची संघटना स्थापन केली. या संघटनेने ईस्ट इंडिया असोसिएशन या संघटनेने काय केलं, जनतेमध्ये जनजागृती करण्याचं कार्य सुरू केलं. ब्रिटिश सरकार भारतात आपलं राज्य निर्माण करत असून आपल्यावर कशा पद्धतीनं अन्याय अत्याचार करत आहे या संदर्भात या भारतीय जनतेमध्ये जनजागृती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भारतीय जनतेची एकजूट त्या ठिकाणी होत नाही. आणि जोपर्यंत भारतीय जनतेची एकजूट होणार नाही तोपर्यंत ब्रिटिश सरकारच्या विरोधात प्रचंड संघर्ष त्या ठिकाणी करता येणार नाही. म्हणून त्या ठिकाणी या संघटनेने जनजागृतीचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्य त्या ठिकाणी सुरू केलेलं दिसून येतं. त्यानंतर बंगालमध्ये इंडियन किंवा इंडिया लीग नावाची संघटना सन 1875 पासून आपलं त्या संघटनेने कामकाज सुरू केलेलं होतं. त्याचबरोबर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी इंडियन असोसिएशन नावाची एक संघटना स्थापन करून भारतातील जे भिन्न वंशीय आणि भिन्न जातीचे लोक आहेत, कारण आपण पाहतो भारतामध्ये धर्म आणि जात या गोष्टीला सुरुवातीपासून अत्यंत महत्त्व दिलं जातं. मग ही धर्म आणि जातीची दरी भारतामध्ये होती. म्हणून ही भिन्न जाती भिन्न वंशीय भिन्न धर्मीय जे लोक आहेत या लोकांमध्ये एकी घडून आणले पाहिजे. म्हणून सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी इंडियन असोसिएशन या संघटनेच्या माध्यमातून भिन्न वंशीय भिन्न जातीय भिन्न धर्मीय लोकांची एकी घडून आणण्यासाठी ही इंडियन असोसिएशन नावाची संस्था त्या ठिकाणी स्थापन केली. आणि या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी काय केलं तर सगळ्या लोकांची एकी घडून आणण्याचं काम केलं. त्याचबरोबर या संघटनेने 1883 मध्ये कलकत्ता या ठिकाणी काय केलं होतं तर भारतातले जे विविध प्रांत आहेत या प्रांताचे जे वेगवेगळे प्रतिनिधी आहेत की जे त्या त्या प्रांताचं नेतृत्व करतात अशा सगळ्या प्रांताच्या प्रतिनिधीची एक परिषद सुद्धा या इंडियन असोसिएशन नावाच्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी घेतलेली होती. आणि यातून सगळ्या प्रांतातील लोकांमध्ये सुद्धा एकी करण्याचं काम त्यांनी घडून आणलं. त्याचबरोबर 1884 मध्ये मद्रास महाजन सभा नावाची एक संघटना त्या ठिकाणी काम करत होती. ही अत्यंत महत्त्वाची संघटना त्या ठिकाणी तिथं काम करत होती. त्याचबरोबर 1885 मध्ये न्यायमूर्ती काशीनाथ त्रिंबक तेलंग आणि त्यांचे एक सहकारी होते फिरोज शाह मेहता यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही संस्था स्थापन केली आणि या संस्थेच्या माध्यमातून काम केलं. म्हणजे आपण थोडक्यात जर पाहिलं तर राष्ट्रीय सभा स्थापन होण्याच्या पूर्वी बंगाल असेल मद्रास असेल
विविध प्रांत असेल, परदेशात म्हणजे लंडनमध्ये असेल, की अशा ठिकाणी ह्या संघटना म्हणजे काम करत होत्या. विविध भागामध्ये ह्या विविध काम करणाऱ्या स्थापन झालेल्या संघटना त्या ठिकाणी होत्या. आणि मग या संघटनांनी काय केलं, एकत्रित जर आपण विचार केला तर या सगळ्या संघटनांनी भारतातल्या जनतेमध्ये एकजूट घडवून आणणं, या जनतेमध्ये जनजागृती करणं अशी कामं त्या ठिकाणी सुरू केली. मग जनतेमध्ये जनजागृती केल्यामुळे भारतीय समाजामध्ये काय झालं तर या संघटनेच्या माध्यमातून त्या त्या प्रांतामध्ये जनजागृती झाली. आणि ज्यावेळेस या जनतेमध्ये जनजागृती झाली त्यावेळेस त्या जनजागृतीमुळे जनतेला ब्रिटिश सरकारचं धोरण कळालं. ब्रिटिश सरकारचं धोरण कळालं, आपले प्रश्न आपण ब्रिटिश सरकार समोर मांडले पाहिजे. कारण पहा, ज्यावेळेस आपल्यासमोर एखादा प्रश्न निर्माण होतो, तो प्रश्न सोडवायचा असेल, त्या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागतं, तो प्रश्न अगोदर कुठेतरी मांडावा लागतो. आपली समस्या जोपर्यंत आपण कोणासमोर तरी मांडत नाही तोपर्यंत ती समस्या सुटेल का, कदापि सुटणार नाही. म्हणून आपले प्रश्न आहेत की ब्रिटिश आपल्यावरती अन्याय अत्याचार करतायत, आपल्याला स्वातंत्र्य हवं असेल किंवा आपले प्रश्न सुटले पाहिजे. मग यासाठी जनतेमध्ये जनजागृती झाल्यामुळे जनतेच्या मनात एक विचारधारा त्या ठिकाणी आली की आपले प्रश्न मांडणारी एखादी काय व्यापक स्वरूपाची संघटना किंवा आपले प्रश्न मांडण्यासाठी आपल्याला स्वतःला हक्काचं एखादं व्यासपीठ असावं असा विचार भारतामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाला. किंवा या विचाराने भारतामध्ये एक सूर धरला की आपल्या स्वतःचे आपले प्रश्न मांडणारी आपली एखादी व्यापक स्वरूपाची सरकारी संघटना असली पाहिजे. किंवा आपल्याला ते प्रश्न नेमके कुठं मांडायचे, कोणत्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडायचे, त्यासाठी एखादं हक्काचं व्यासपीठ त्या ठिकाणी असलं पाहिजे असा विचार त्या ठिकाणी भारतामध्ये निर्माण होतो किंवा निर्माण झाला. आणि यातूनच भारतामध्ये आपले प्रश्न सरकारपर्यंत घेऊन जाण्यासाठी किंवा ब्रिटिश सरकारसमोर मांडण्यासाठी हक्काचं व्यासपीठ आपल्याला असलं पाहिजे, या विचारातून पुढे भारतामध्ये काय झालं तर राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. म्हणजे थोडक्यात राष्ट्रीय सभा स्थापन होण्यासाठी जी पार्श्वभूमी तयार झाली, ती पार्श्वभूमी किंवा ती सगळी परिस्थिती या प्रांतीय संघटनांनी केली. या प्रांतीय संघटनांनी जनजागृती लोकांमध्ये केली. जनजागृतीच्या माध्यमातून लोकांना आपले प्रश्न लोकांनी मांडले पाहिजे हा विचार लोकांच्या मनामध्ये तयार झाला. आणि त्यामुळेच त्या ठिकाणी पुढे काय झालं, राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. म्हणजे थोडक्यात एक गोष्ट तुम्हाला इथं समजली पाहिजे की जर आपल्याला कोणतंही काम करायचं असेल तर ते काम पहिल्यांदा स्वतःच्या मनामध्ये त्या ठिकाणी तयार झालं पाहिजे, मनामध्ये त्याची निर्मिती झाली पाहिजे. जोपर्यंत त्या कामाची त्या गोष्टीची आपल्या मनामध्ये कल्पना तयार होत नाही तोपर्यंत ते काम अस्तित्वात येत नाही. हेच झालं इथं काय की आपले प्रश्न मांडणारी एखादी संघटना एखाद्या हक्काचं व्यासपीठ असावं ही विचारधारा या सगळ्या प्रांतीय संघटनेच्या नेत्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी. आणि मग या नेत्यांनी यातूनच काय झालं तर आपलं हक्काचं एक व्यासपीठ किंवा हक्काची एक व्यापक स्वरूपाची संघटना त्या ठिकाणी स्थापन झाली. ही आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापनेची पार्श्वभूमी. यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत. भारतामध्ये स्थापन झालेली भारताची किंवा भारतीय राष्ट्रीय सभा, राष्ट्रीय सभेची स्थापना आणि त्या राष्ट्रीय सभेचं पुढं कार्य किंवा त्यातले विचारधारा. मग आता पहा की भारतामध्ये स्थापन झालेली राष्ट्रीय सभा का स्थापन झाली, आपण त्याची पार्श्वभूमी पाहिली की सगळ्या जनतेमध्ये जागृती झाल्यानंतर आपले प्रश्न मांडणारी एखादी हक्काची संघटना असावी किंवा हक्काचं एक व्यासपीठ असावं की तिथं जाऊन आपण ते प्रश्न त्या ठिकाणी मांडू शकतो आणि ती संघटना ते प्रश्न घेऊन सरकारपर्यंत त्या ठिकाणी जाऊ शकतो. अशी विचारधारा त्या ठिकाणी निर्माण झाल्यानंतर 28 डिसेंबर 1885 या दिवशी मुंबईमध्ये त्या ठिकाणी मुंबईमध्ये एक विद्यालय आहे, गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालय मुंबईमध्ये. मग गोकुळदास संस्कृत किंवा गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या सभागृहामध्ये 28 डिसेंबर 1885 या दिवशी भारतातील
या सगळ्या विविध संघटनेचे नेते एकत्र आले, प्रांतीय संघटनेचे नेते एकत्र आले आणि या सगळ्या प्रांतीय संघटनेच्या नेत्यांनी मिळून 28 डिसेंबर 1885 या दिवशी मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या सभागृहामध्ये त्या ठिकाणी भारताचं एक हक्काचं व्यासपीठ किंवा व्यापक स्वरूपाची एक संघटना स्थापन केल्याचं त्या ठिकाणी घोषित केलं. ती संघटना म्हणजे भारतीय राष्ट्रीय सभा किंवा त्याला म्हणतात इंडियन नॅशनल काँग्रेस किंवा त्याला म्हणतात राष्ट्रीय सभा. या राष्ट्रीय सभेची त्या ठिकाणी स्थापना झाली. मग आता या राष्ट्रीय सभेची स्थापना कशी झाली तर या ठिकाणी भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातून फक्त 72 प्रतिनिधी त्या ठिकाणी हजर होते मुंबईमध्ये. मग हे वेगवेगळ्या प्रांतामधले 72 प्रतिनिधी त्या ठिकाणी हजर होते. या सगळ्या प्रतिनिधी मिळून त्या ठिकाणी विचार केला आणि या 72 प्रतिनिधीच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी या राष्ट्रीय सभेची स्थापना त्या ठिकाणी झाली. ही देशाचं नेतृत्व करणारी एक व्यापक स्वरूपाची त्या ठिकाणी संघटना आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून आपण आपले प्रश्न ब्रिटिश सरकारपर्यंत त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. ही विचारधारा मनामध्ये ठेवून या विचारातून या भारतीय राष्ट्रीय सभेचा उदय किंवा जन्म झालेला दिसतो. मग ज्यावेळेस इथं 28 डिसेंबर 1885 या दिवशी ही संघटना स्थापन झाली त्याच दिवशी या संघटनेचं पहिलं अधिवेशन घेण्यात आलं. त्यावेळेस या राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन त्याच दिवशी त्याच विद्यालयाच्या सभागृहामध्ये त्या ठिकाणी. त्यावेळेस या झालेल्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते उमेश चंद्र बॅनर्जी. उमेशचंद्र बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली काय झालं राष्ट्रीय सभेचं पहिलं त्या ठिकाणी अधिवेशन सुरू झालं. मग या अधिवेशनाला अनेक नेते हजर होते. त्यामध्ये पहा की आपल्याला काही नेत्यांची निश्चित इथं नावं सांगता येईल की जे 72 प्रतिनिधी होते त्यामध्ये फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी, रहीमतुल्ला सयानी, त्याचबरोबर काशीनाथ त्र्यंबक तेलंग, गोपाळ कृष्ण गोखले यासारखे अनेक नेते म्हणजे जवळजवळ 72 प्रतिनिधी वेगवेगळ्या प्रांतातून त्या ठिकाणी आलेले. मग इत्यादी प्रतिनिधी या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाला त्या ठिकाणी हजर होते. त्याचबरोबर ब्रिटिश म्हणजे फक्त या राष्ट्रीय सभेमध्ये सभा स्थापन करण्यामध्ये भारतीय लोक नेतेच नव्हते तर यामध्ये काही इंग्रज अधिकाऱ्यांचा सुद्धा वाटा आहे. म्हणजे भारतातले वेगवेगळ्या प्रांतातले फिरोजशाह मेहता असतील, गोपाळकृष्ण गोखले असतील किंवा दादाभाई नौरोजी असतील, काशीनाथ तेलंग असतील, ही भारतीय नेते तर होतेच परंतु या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये एका ब्रिटिश अधिकाऱ्यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे किंवा त्यांनी विशेष पुढाकार घेतला होता. त्या ब्रिटिश अधिकाऱ्याचं नाव आहे ॲलन ॲक्टिव्हन ह्यूम किंवा त्याला आपण ॲलन ह्यूम म्हणतो. ॲलन ह्यूम यांचा विशेष पुढाकार त्या ठिकाणी होता आणि यांनी सुद्धा या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी सहभाग घेतला. या राष्ट्रीय सभेमध्ये राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत आणि राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात ते विशेष सहभागी त्या ठिकाणी. आणि ज्यावेळेस ही अधिवेशन सुरू झालं 28 डिसेंबर 1885 या दिवशी त्यावेळेस या अधिवेशनामध्ये काही महत्त्वाचे ठराव त्या ठिकाणी पास केले. प्रामुख्याने या अधिवेशनामध्ये 9 ठराव त्या ठिकाणी पास केलेले आहेत. त्यामध्ये जर पाहिलं तर पहिला ठराव या ठिकाणी भारतीय नेत्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात त्या ठिकाणी पास केलेला होता. तो म्हणजे इंग्रज भारतामध्ये जो काही राज्यकारभार करत आहे तो कशा पद्धतीनं करत आहे. मग इंग्रजांच्या राज्यकारभाराची चौकशी करण्यासाठी एक आयोग त्या ठिकाणी नेमण्यात यावा हा पहिला ठराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने घेतला. उमेशचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या या अधिवेशनामध्ये पहिला ठराव काय घेतला की इंग्रजांच्या राज्यकारभाराची चौकशी करण्यासाठी एक आयोग नेमण्यात यावा. हा पहिला ठराव त्या ठिकाणी पास करण्यात आला. त्यानंतर दुसरा ठराव त्या ठिकाणी घेण्यात आला की भारतामध्ये असणारे जे काही मध्यवर्तीय आणि त्याचबरोबर प्रांतीय जे कायदे मंडळ आहे कारण ब्रिटिशांनी राज्यकारभार करण्यासाठी भारतामध्ये एक मध्यवर्ती कायदे मंडळ आणि त्याचबरोबर प्रांतात काही कायदे मंडळ तयार केले की त्या कायदे मंडळाच्या माध्यमातून प्रांतीय आणि मध्यवर्तीय
कायदेमंडळाच्या माध्यमातून काय केलं जायचं, तर भारतातला राज्यकारभार चालवला जातो। मग हे जे काही मध्यवर्ती आणि प्रांतीय कायदेमंडळ आहे, मग या कायदेमंडळामध्ये जास्तीत जास्त सदस्य किंवा सभासद कोणाचे असायचे, तर ब्रिटिशांचे होते। त्यामुळे भारतीय लोकांना तिथं निर्णय घेताना त्या ठिकाणी विचारात घेतलं जात होतं। म्हणून राष्ट्रीय सभेनं दुसरा ठराव काय पारित केला की मध्यवर्तीय आणि प्रांतीय कायदेमंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकनियुक्त प्रतिनिधी असावेत। म्हणजे लोकांनी नियुक्त केले, ते ब्रिटिशांनी नियुक्त केलेले असू नये, तर ते लोकनियुक्त असावेत, लोकांनी त्या ठिकाणी नेमून दिलेले असावे। लोकनियुक्त प्रतिनिधी असला की तो प्रतिनिधी लोकांचं नेतृत्व करू शकतो, म्हणून हा दुसरा ठराव त्या ठिकाणी पारित केला। त्यानंतर पुढचा एक ठराव पारित केला होता की ब्रिटिश भारतामध्ये राज्यकारभार करत असताना ज्या काही सेवा देत होतं, समजा त्या ठिकाणी जे प्रशासन चालवत होतं, मग हे जे काही प्रशासकीय सेवा होत्या, या प्रशासकीय सेवामध्ये भारतीय लोकांना फारसा वाव दिला जात नव्हता, भारतीय लोकांच्या फारशा नेमणुका केल्या जात नव्हत्या। मग या प्रशासकीय सेवेमध्ये भारतीय लोकांना जास्तीत जास्त काय दिला पाहिजे, वाव दिला पाहिजे। जसं पहा, आज आपल्या देशामध्ये जे प्रशासन चालवलं जातं, त्या प्रशासन चालवण्यासाठी आपल्या सर्वांना माहिती की स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जास्तीत जास्त भारतीय तरुणांना त्या ठिकाणी प्रशासन सेवेमध्ये नेमलं जातं। मग त्यावेळी ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय लोकांना त्या ठिकाणी जास्त संधी नव्हती, तिथे ब्रिटिशांना संधी दिली जायची। मग भारतीय लोक या प्रशासनात येऊ नये म्हणून अनेक बंधनं तिथे त्या ठिकाणी टाकलेली होती। मग इथं ठराव पास काय केला की जे प्रशासकीय सेवा आहेत, या प्रशासकीय सेवामध्ये भारतीय लोकांना त्या ठिकाणी वाव द्यावा। त्याचबरोबर ज्या नोकऱ्या दिल्या जायच्या, सनदी नोकऱ्या, त्या नोकऱ्यामध्ये ज्या भारतीयांना नोकरीवरती नेमलं जायचं, परंतु ती नेमत असताना, त्या नोकऱ्या देत असताना काय केलं जायचं, तर त्यासाठी परीक्षा घेतल्या जायच्या। जसं मी आत्ता सांगितलं तुम्हाला की आपण प्रशासनामध्ये जे प्रशासकीय अधिकारी नेमतो, ते प्रशासकीय अधिकारी निवडण्यासाठी काय केलं जातं, स्पर्धा परीक्षा घेतली जाते। MPSC सारखी, UPSC सारखी परीक्षा घेतली जाते। मग त्यावेळेस सुद्धा ब्रिटिश सरकार काय करायचं, तर संधी त्या ठिकाणी नोकऱ्या देत असताना त्यासाठी परीक्षा घेतली, परंतु ती घेतली जाणारी परीक्षा भारतात घेतली जात नव्हती, तर ती परीक्षा लंडनमध्ये घेतली जायची। त्याचबरोबर ती परीक्षा घेताना ती परीक्षा प्रामुख्यानं इंग्रजी भाषेतच घेतली जायची। मग त्यावेळेस भारतातल्या तरुणांना इंग्रजी भाषेत अभ्यास करून लंडनमध्ये जाऊन ती परीक्षा देणं एवढं सोपी गोष्ट त्या ठिकाणी नव्हती। पण तरी आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की यामध्ये सुद्धा भारतीय कमी नाहीत। सुभाषचंद्र बोस सारखे असतील, सुरेंद्रनाथ बॅनर्जी सारखे लोक असतील की ज्यांनी कमी दिवसात, कमी वेळेत लंडनमध्ये जाऊन इंग्रजी भाषेत असणाऱ्या, इंग्रज घेत असलेल्या ICS इंडियन सिव्हिल सर्व्हिस सारखी स्पर्धा परीक्षावरती मात केली, म्हणजे त्या परीक्षा त्यांनी पास केलेल्या आहेत। मग मात्र सगळ्याच लोकांना हे शक्य नव्हतं, म्हणून राष्ट्रीय सभेने आपल्या अधिवेशनात कोणता ठराव पास केला, तर ह्या ज्या काही सनदी नोकऱ्या आहेत, या नोकऱ्यासाठी घेतल्या जाणाऱ्या ज्या परीक्षा आहेत, ह्या परीक्षा हिंदुस्थानात म्हणजे भारतात घ्याव्यात, असा प्रश्न, असा ठराव त्या ठिकाणी इंग्रज सरकारसमोर मांडला। त्याशिवाय भारतीय लोकांना ह्या परीक्षा देता येणार नाहीत आणि त्या परीक्षा भारतीय भाषेतून घेतल्या जाव्यात, हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी मांडला जावा, हा एक ठराव त्या ठिकाणी पारित केला। त्याचबरोबर पुढचा एक ठराव होता की जो लष्करी खर्च आहे, कारण भारतामध्ये ब्रिटिशांची राजवट असताना किंवा सत्ता असताना जो संघर्ष होत होता, जो लष्करी खर्च होता, जे लष्कर निर्माण केलं होतं, या सगळ्या लष्कराचा खर्च हा भारतावर टाकला जातो। मग तो लष्करी खर्च भारतावर टाकला जात होताच, परंतु त्याबरोबर तो खर्च वारंवार सरकार वाढवतं। मग तो लष्करी खर्च वाढवू नये, त्याचबरोबर भारतामध्ये दिलं जाणारं जे शिक्षण आहे, त्या उच्च शिक्षणावरती अधिक खर्च करावा, कारण इंग्रज सरकार शिक्षण देत होतं, शिक्षणावरती खर्च करत होतं, परंतु ती खर्च केली जाणारी जी रक्कम आहे ती अत्यंत तुटपुंजी होती की ज्या रकमेमुळं सगळ्या लोकांना ते शिक्षण देणं एवढं शक्य नव्हतं। मग इथं ठराव पारित केला की भारतामध्ये दिलं जाणारं जे उच्च शिक्षण आहे, या उच्च शिक्षणावर अधिक खर्च त्या ठिकाणी केला जातो। आणि त्याचबरोबर अजून एक की या शिक्षणामधून तांत्रिक शिक्षणाची सोय करावी, म्हणजे गांधीजींनी जे धोरण अवलंबलं होतं, मूल उद्योगी शिक्षण, म्हणजे तुम्हाला जे शिक्षण द्यायचं त्या शिक्षणातून तुम्हाला नोकरीच नाही, तर त्याबरोबर एखादा
स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी उद्योग व्यवसाय सुद्धा त्या ठिकाणी करता येईल असं तांत्रिक शिक्षण सुद्धा त्या ठिकाणी दिलं जावं, याची सोय केली जावी असा एक ठराव या अधिवेशनामध्ये पारित करणे. म्हणजे हे जे अधिवेशन झालं ओमेशचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी हा ठराव पारित केला गेला. सगळे ठराव पारित केले गेले आणि हे ठराव ब्रिटिश सरकार समोर मांडण्याचं काम या भारतीय इंडियन नॅशनल काँग्रेस किंवा भारतीय राष्ट्रीय सभेने त्या ठिकाणी, मग या माध्यमातून या सभेचं त्या ठिकाणी कामकाज सुरू झालं. परंतु या राष्ट्रीय सभेमध्ये काम करणारे जे काही नेते होते, या नेत्यामध्ये त्या ठिकाणी थोडीशी विचारधारा वेगळी होती. मग ही इंडियन नॅशनल काँग्रेस किंवा भारतीय राष्ट्रीय जी सभा होती, या सभेचं काम करत असताना किंवा या सभेचं जे कामकाज चालत होतं, या सभेमध्ये काम करणारे जे काही भारतातले वेगवेगळे नेते होते, त्या वेगवेगळ्या नेत्यांची विचारधारा वेगवेगळी होती आणि त्याच विचारधारेतून या राष्ट्रीय सभेमध्ये दोन गट पडलेले होते. मग आता आपल्याला पाहिजे की राष्ट्रीय सभेमध्ये असणाऱ्या नेत्यांची विचारधारा आणि त्या विचारधारेमध्ये असणारे दोन गट. मग इथं पहा की यामध्ये जर आपण पाहिलं तर राष्ट्रीय सभेमध्ये दोन गट निर्माण झालेले होते. एका गटाला म्हणतात मवाळ, शांततेच्या मार्गाने जाणारा गट, आणि दुसऱ्या गटाला म्हणतात जहाल, जशास तसं उत्तर देणारा एक गट, या माध्यमातून जाणारा एक गट, अशी विचारसरणी त्या ठिकाणी होती. मग या राष्ट्रीय सभेमध्ये हे जे दोन गट होते, म्हणजे राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर या संघटनेवर काम करणाऱ्या नेत्याच्या विचारधारेवरून जे दोन गट निर्माण झाले, त्या दोन गटांनी त्या गटाची स्वतंत्र विचारसरणी तयार केली किंवा विचारसरणी तयार झाली आणि त्या विचारसरणीतून त्या ठिकाणी मवाळ आणि जहाल असे दोन विचारसरणीचे दोन गट त्या ठिकाणी तयार झाले. मग या प्रत्येक गटाची जर पाहिजे तर या दोन्ही गटाची स्वतंत्र विचारसरणी होती. महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आधी राजकीय सुधारणा की सामाजिक सुधारणा हा वाद सुरू. आधी राजकीय सुधारणा म्हणजे स्वातंत्र्य पाहिजे की अगोदर समाज सुधारला पाहिजे. काहींचं मत होतं की आधी राजकीय सुधारणा स्वातंत्र्य पाहिजे, तर काहींचं मत होत नाही आधी समाज सुधारला पाहिजे, समाज सुधारला म्हणजे स्वातंत्र्य मिळेल. काहींना वाटत होतं आधी राजकीय स्वातंत्र्य पदरात पाडून घेऊ आणि राजकीय स्वातंत्र्य आपल्याला मिळालं की आपण आपल्या समाजामध्ये ऑटोमॅटिक सुधारणा. हा वाद त्या ठिकाणी सुरू झाला आणि याच वादातून या राष्ट्रीय सभेमध्ये दोन गट निर्माण झाले. ते गट म्हणजे जहाल गट आणि मवाळ. मग यामध्ये पहा या दोन्ही गटाचे विचार किंवा विचारसरणी आपल्याला पाहिजे. मग यामध्ये आपण पहिल्यांदा बघू की हा जो मवाळ गट, हा मवाळ गट म्हणजे अत्यंत शांततेच्या मार्गाने जाणारा एक गट, ब्रिटिश सरकारकडे आपले प्रश्न मांडत असताना अर्ज विनंतीच्या माध्यमातून प्रश्न मांडणारा हा गट. मग या गटाचं सगळ्यात महत्त्वाचं काय मत होतं किंवा विचार होते की समाज सुधारल्याशिवाय आपलं जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य अपूर्ण आहे. समाज सुधारल्याशिवाय आपलं स्वातंत्र्य अपूर्ण आहे. म्हणून समाज सुधारण्यासाठी आपण ब्रिटिश सरकारची मदत घेऊ किंवा समाज सुधारण्यासाठी ब्रिटिश सरकारची मदत घेण्यास हरकत नाही असं मवाळ गटाला त्या ठिकाणी वाटतं. म्हणजे ही मवाळ गटाची त्या ठिकाणी विचारधारा आहे की आपला भारतीय समाज जर सुधारायचा असेल, समाजामध्ये प्रगती करायची असेल, तर मग आपण इंग्रज सरकारची मदत जर घेतली तर काय हरकत आहे. त्याचबरोबर सरकारला आपण जर आपली घराणी त्या ठिकाणी पटवून देऊ शकलो तर त्या ठिकाणी ब्रिटिश सरकार आपल्याला निराश करणार नाही असं त्यांचं मत होतं की आपले जे प्रश्न आहेत, आपली जी घराणी आहे, ही जर आपण सरकारला पटवून दिली तर त्या ठिकाणी ते ब्रिटिश सरकार आपल्याला त्या ठिकाणी निराश करणार नाही अशी विचारधारा किंवा विचारसरणी ही या मवाळ गटांची. आणि मग यासाठी काय करू तर आपण ब्रिटिश सरकारकडे अर्ज करू, ब्रिटिश सरकारला विनंती करू, ब्रिटिश सरकारकडे आपले प्रश्न मांडू, असा विचारसरणीचा एक गट होता, त्याला म्हणतात मवाळ गट. मग या मवाळ गटामध्ये, या मवाळ गटांच्या सुधारकामध्ये त्या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकर हे समाज सुधारकांचे अग्रणी होते. म्हणजे सर्वात पुढे होते की त्यांचं मतच होतं काय तर समाज सुधारला पाहिजे. आणि म्हणून त्यांचं एक मत होतं की आधी आपण सुधारलं पाहिजे, आधी आपण सुधारलं पाहिजे, आपले घर सुधारले पाहिजे असं ते नेहमी म्हणत. आपण सुधारलं की आपलं घर सुधारेल, घर सुधारलं की आपोआपच त्या ठिकाणी देशामध्ये
समाजामध्ये त्या ठिकाणी प्रगती होईल किंवा समाज सुधारेल, ही विचारधारा त्या ठिकाणी होती. आणि अशा विचारधारेवर चालणारा एक राष्ट्रीय सभेमध्ये गट होता, तो म्हणजे मवाळ गट. त्या मवाळ गटामधले नेते जर आपण पाहिले तर फिरोजशाह मेहता, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, दादाभाई नौरोजी अशासारख्या नेत्यांचा जो गट होता, तो गट म्हणजे मवाळ गट त्या ठिकाणी. आणि मवाळ गटाची ही विचारधारा की आपण ब्रिटिश सरकारसमोर जाऊन अर्जाच्या माध्यमातून अर्ज करू, त्यांना विनंती करू, आपले म्हणणे किंवा आपले घराणे त्यांच्यापर्यंत त्या ठिकाणी मांडू आणि त्या ठिकाणी आपण आपले प्रश्न सोडून घेऊ, या विचारधारेने चालणारा हा एक गट होता. तर या गटाच्या बरोबर विरुद्ध विचाराने चालणारा दुसरा एक गट होता, त्याला म्हणतात जहाल गट. आणि या जहाल गटाचे नेते होते लोकमान्य टिळक. त्यांच्या मदतीला लाल, बाल आणि पाल, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल आणि लाला लजपत राय हे जे नेते होते, हे नेते जहाल गटाचे नेतृत्व होते. मग आता हा जो गट होता, या गटाचा विचार काय किंवा या गटाची विचारसरणी कशी होती, या मवाळांच्या विरोधात त्यांची विचारसरणी. मग त्यामध्ये जर आपण विचार केला तर स्वातंत्र्य मिळालं की समाज सुधारेल. म्हणजे यांचं मत असं होतं की अगोदर आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे, स्वातंत्र्य मिळालं की आपल्या हातात आपली सत्ता येणार, मग आपण आपला समाज आपोआप त्या ठिकाणी सुधार. त्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे तर स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. म्हणून स्वातंत्र्य मिळालं की समाज सुधारेल अशा विचारसरणीचा त्या ठिकाणी होता. आणि म्हणून समाज सुधारण्यासाठी ब्रिटिश सरकारची मदत घेण्याची गरजच नाही, आपण सुधारू आपला समाज, पण आपल्याला काय पाहिजे तर स्वातंत्र्य पाहिजे. मग ब्रिटिश सरकारची मदत का घ्यायची? अर्ज विनंती अगर भाषणे करून त्या ठिकाणी इंग्रजांची सत्ता बदलणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे की अर्ज विनंती करून त्या ठिकाणी ब्रिटिश सरकार बदललेलं नाही. जर बदलायचं असतं तर त्यांनी 150-200 वर्ष भारतावरती सत्ता केलीच नसती, त्यांनी अगोदरच भारताला स्वातंत्र्य दिलं असतं. म्हणून जहालांचं मत की तुम्ही किती अर्ज करा, विनंती करा, त्यांच्यासमोर प्रश्न मांडा, त्यांच्यासमोर भाषणे करा, हे करून इंग्रज सरकार त्या ठिकाणी बदलणार नाही असं ठाम मत टिळक गटांचं होतं, म्हणजे जहाल गटांचं. यासाठी यांना जशास तसं उत्तर दिलं पाहिजे, जशास तसा प्रतिकार केला पाहिजे. म्हणून लोकमान्य टिळक म्हणायचे, लोकमान्य टिळकांचं मतच होतं की हे घर माझंच नाही, ते अगोदर ताब्यात घे, कारण हे माझं घर नाही ना, कारण हे सध्या इंग्रजांच्या ताब्यात आहे, मग इंग्रजांचं. मग ते घरच आपल्या ताब्यात नाही तर आपण सुधारणा कधी करणार? म्हणून हे घर माझं नाही, म्हणून ते घर अगोदर आपण त्या ठिकाणी ताब्यात घेऊ आणि मग हव्या त्या सुधारणा आपण आपल्या पद्धतीने करूया, असं लोकमान्य टिळकांना त्या ठिकाणी. म्हणजे या विचारधारेने चालणारा हा जहाल गट होता. आणि यासाठी या जहाल गटाने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. आणि म्हणून या जहाल गटाचं नेतृत्व करत होते लोकमान्य टिळक आणि त्यांच्या मदतीला त्यांचे सहकारी होते बिपिनचंद्र पाल आणि लाला लजपत राय, हे नेते त्यामध्ये काम करत होते. मग अशा पद्धतीनं या राष्ट्रीय सभेचं कामकाज सुरू झालं, स्थापन झाली, तिचं कामकाज सुरू झालं. परंतु या कामकाजामध्ये काम करणारा 2 विचाराने चालणारा हा गट होता. आणि म्हणून या 2 विचाराने चालणाऱ्या गटामुळे 2 विचारसरणी झाल्यामुळे त्या दोन्ही विचारसरणी एक होऊ शकल्या नाही. म्हणून त्या राष्ट्रीय सभेमध्ये काय झालं तर मतभेद झाले, मतभेद निर्माण होऊन या राष्ट्रीयमध्ये फूट पडली. म्हणजे पहा, 1907 साली सुरत या ठिकाणी राष्ट्रीय सभेचं पुढचं अधिवेशन होतं. या अधिवेशनामध्ये या 2 गटामध्ये असलेला जो मतभेद होता हा अत्यंत विकोपाला गेला, टोकाला गेला. म्हणजे थोडक्यात या दोन्ही गटाने एकमेकाला विरोध केला. म्हणजे पहा, इथं इंग्रजांना विरोध करण्याऐवजी हे नेते आपापसात एकमेकाला विरोध करू. मग त्यावेळेस या 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये राष्ट्रीय सभेमध्ये एक ठराव मांडण्यात आलेला होता. तो ठराव म्हणजे पहा, स्वदेशी आणि बहिष्कार हा ठराव त्या ठिकाणी पारित करायचा. स्वदेशी म्हणजे काय तर त्या ठिकाणी भारतीय जनतेने भारतातल्याच वस्तूचा वापर करायचा, परकीय माल वापरायचा, परकीय कोणत्याही वस्तू वापरायचा. स्वदेशी म्हणजे आपल्या देशात उत्पादित होणारा आपलाच माल त्या ठिकाणी वापरायचा, तो स्वदेशी. आणि त्याबरोबर जो परकीय माल आला तो परकीय मालावर काय करायचा, बहिष्कार करायचा. मग स्वदेशी आणि बहिष्कार हा ठराव त्या ठिकाणी मांडायचा. मग हा ठराव पास होऊ नये, हा ठराव बाजूला करायचा.
बाजूला सावरायचा हा प्रयत्न या मवाळ गटाचा, की हा जो ठराव मांडला जाणार आहे स्वदेशी आणि बहिष्काराचा पुरस्कार करायचा, तर तो ठराव त्या ठिकाणी पास होऊ नये, त्याला विरोध करण्याची भूमिका कोणाची होती? त्या 1907च्या झालेल्या सुरत अधिवेशनामध्ये मवाळ गटाची होती, की हा ठराव पास होऊ द्यायचा. यासाठी मवाळ गट त्या ठिकाणी प्रयत्न करत होता. तर मवाळांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ नये असं जहाल गटाला वाटतं, आणि म्हणून मवाळांचा हा जो प्रयोग आहे, मवाळांचा हा जो प्रयत्न आहे, हा प्रयत्न त्या ठिकाणी हाणून पाडायचा. आणि 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये काय, तर स्वदेशी आणि बहिष्कार हा ठराव त्या ठिकाणी पारित करायचा, हा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू झाला. आणि याचीच परिणती झाली की जहाल गटाच्या माध्यमातून खटपट करत होता, तर मवाळ गट हा ठराव पारित होऊ नये म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न करतो. यामुळे राष्ट्रीय सभेतल्या या नेत्यामध्ये तणाव निर्माण झाला, वाद निर्माण झाला, आणि यामुळे राष्ट्रीय सभा काय झाली, तर दुभकली गेली. म्हणजे राष्ट्रीय सभेमध्ये फूट पडली, आणि तिथं सरळ राष्ट्रीय सभेमध्ये दोन गट निर्माण झाले, एक मवाळांचा गट आणि एक जहालांचा गट त्या ठिकाणी निर्माण झाला. आणि मग एकीकडे एका विचाराने जाण्यासाठी, एका दिशेने जाण्यासाठी असणारी ही संघटना काय झाली, दुभंगली, फुटली. याचा फायदा काय केलं, इंग्रजांनी घेतला. राष्ट्रीय सभेला विरोध करण्यासाठी, राष्ट्रीय सभेला शह देण्यासाठी ब्रिटिशांनी सुद्धा काय केलं, आपलं धोरण अवलंबलं. आणि मग यामध्ये काय केलं, तर राष्ट्रीय सभेचं वाढतं, कारण का, राष्ट्रीय सभेचं वर्चस्व वाढत चाललं. राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून भारतीय जनता एकत्र येऊ पाहतो, जनता ब्रिटिशांसमोर आपले प्रश्न त्या ठिकाणी मांडतो. आणि मग अशा पद्धतीनं जनता जागृत झाली, या जनतेमध्ये जर एकजूट झाली तर त्या ठिकाणी आपली सत्ता पायउतार होऊ शकते, ही भीती ब्रिटिशांच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण होणार. आणि म्हणून त्या राष्ट्रीय सभेच्या कार्याला शह देण्यासाठी भारतामध्ये असणारा ब्रिटिशांचा गव्हर्नर जनरल होता लॉर्ड कर्झन, आणि ब्रिटिश सरकार यांनी एक धोरण आणलं की यामध्ये फूट पाडायची, या राष्ट्रीय सभेला शह द्यायचं. आणि म्हणून काय केलं, लॉर्ड कर्झन आणि इंग्रज सरकारने मिळून 1905 साली बंगालची फाळणी केली. एक बंगाल प्रांत होता, एका बंगालचे दोन बंगाल केले, पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल. त्यामध्ये पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल मध्ये जर धोरण पाहिलं तर पहा, एका प्रांतामध्ये मुस्लिम जास्त होते, तर एका प्रांतामध्ये हिंदू जास्त. काही काळ त्यांनी पूर्व बंगाल त्या ठिकाणी जवळ केला आणि पश्चिम बंगालच्या जनतेवरती अन्याय अत्याचार केला. तर काही वेळ काय केलं, पश्चिम बंगाल जवळ केला आणि पूर्व बंगालच्या जनतेवर अन्याय अत्याचार. म्हणजे इथं हिंदू आणि मुस्लिमामध्ये दरी निर्माण करण्याचं काम केलं. म्हणजे शह देण्यासाठी काय केलं, 1905 साली बंगालची फाळणी केली. त्याचबरोबर जहाल नेत्याविरुद्ध कडक कारवाई केली. जे जहाल विचारसरणीचे नेते होते, जशास तसं उत्तर देणारे जे नेते होते, त्या नेत्याविरुद्ध त्यांनी कारवाई केली. त्यामध्ये उदाहरण सांगायचं झालं तर जहालांचं नेतृत्व करणारे नेते लोकमान्य टिळक यांच्यावरती राजद्रोहाचा आरोप त्यांनी ठेवला, आणि राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना 6 वर्ष मंडालेच्या तुरुंगामध्ये त्या ठिकाणी. आपल्या सर्वांना माहिती आहे की मंडाल्याच्या तुरुंगामध्ये लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. म्हणजे इंग्रजांनी काय केलं की जहाल नेतृत्व करणारे लोकमान्य टिळकांना मंडाल्याच्या तुरुंगात पाठवलं. म्हणजे का, तर राष्ट्रीय सभेचं जे कार्य चालू होतं त्याला पायबंद घालण्यासाठी. त्याचबरोबर बिपिनचंद्र पाल हे जे जहाल नेते होते त्यांना कारावासाची शिक्षा केली, तर लाला लजपतराय यांना पंजाबमधून हद्दपार केला. म्हणजे जहाल, कारण का, तर मवाळ त्यांच्या जवळचा होता, मवाळ त्यांच्या विचारधारेवर चालणारा गट होता, परंतु जहाल त्यांना विरोध करणारा गट होता. आणि म्हणून जहालांच्या नेत्यांनाच त्यांनी तुरुंगात टाकली, कठोर शिक्षा केली, तर काहींना हद्दपार त्या ठिकाणी केलं. आणि या माध्यमातून त्या ठिकाणी जास्तीत जास्त या राष्ट्रीय सभेला दोभंगण्याचा, त्याच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न इंग्रज सरकारने केलेला दिसून येतो. मात्र पुढे 1914 साली लोकमान्य टिळक कारावासाची शिक्षा भोगून आल्यानंतर ते भारतात आले. भारतात आल्यानंतर त्यांनी जहाल आणि मवाळ या दोन्ही गटाची एकजूट होऊन किंवा एकजूट करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही गटामध्ये एकजूट केली आणि सन 1916 मध्ये काँग्रेसचं लखनौ अधिवेशन त्या ठिकाणी पुन्हा घेण्याचा प्रयत्न केला. आणि या लखनौ अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रीय सभेमधले हे दोन गट, जहाल आणि मवाळ गट, या ठिकाणी एकत्र आलेले दिसून येतात.
म्हणजे या माध्यमातून या राष्ट्रीय सभेची स्थापना आणि तिची असणारी विचारसरणी, त्यामध्ये असणारे जहाल आणि मवाळ गट आणि त्या गटाची विचारसरणी ही आपल्याला या ठिकाणी इथं सांगता येईल. थोडक्यात इथे एक गोष्ट अजून एक तुम्हाला सांगता येईल की हा जो कालखंड आहे याच दरम्यानच्या काळात जगामध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालेलं होतं आणि या पहिल्या महायुद्धामध्ये इंग्रजांना विरोध करण्यासाठी टिळकांचं धोरण कसं आहे? टिळकांचं धोरण म्हणजे प्रतियोगिता सहकार्यता एक धोरण आहे. म्हणजे काय? प्रतियोगिता म्हणजे आम्ही तुम्हाला मदत करू, तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी मदत करा. पहिल्या महायुद्धावेळी त्या ठिकाणी इंग्रज सरकारने काय केलं? इंग्रज सरकार अडचणीत आलं आणि इंग्रज सरकार अडचणीत आल्यामुळे मुंबईच्या गव्हर्नर विलिंग्डन नावाचे यानं भारतातल्या सगळ्या नेत्याची एक सभा बोलवली आणि या युद्धामध्ये भारताने इंग्रजाला सहकार्य करावं, सहाय्य करावं असा विचार त्या ठिकाणी मांडला. त्यावेळेस इथं लोकमान्य टिळकांचं धोरण काय? या महायुद्धावेळी जर तुम्ही आम्हाला स्वराज्य देण्याचं कबूल करत असाल तर आम्ही तुम्हाला युद्धामध्ये सैनिक पुरवू. हे लोकमान्य टिळकांचं धोरण. तुम्ही आम्हाला स्वराज्य द्या किंवा स्वराज्य देण्याचं कबूल करा, आम्ही तुम्हाला युद्धामध्ये सैनिक पुरवू. ही लोकमान्य टिळकांची भूमिका होती. हा विचार लोकमान्य टिळकाने मांडला होता. परंतु या विचाराला तिथं विरोध होताच लोकमान्य टिळक पाटक्यां त्या सभेमधून उठले आणि तिथून त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता निघून गेले. म्हणजे हे जे टिळकांचं धोरण आहे हे धोरण प्रतियोगिता सहकार्यता हे धोरण आहे. कारण आम्ही मदत करू, तुम्ही आम्हाला मदत करा, म्हणजे एकमेकाला सहाय्य, म्हणजे ही भूमिका. आणि म्हणून आपण सुद्धा जीवन जगताना, अभ्यास करत असताना त्या ठिकाणी एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपण वसाहतवाद विरुद्ध भारतीयांचा जो संघर्ष आहे त्यामध्ये 3 मुद्दे पाहिले. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी, राष्ट्रीय सभेची स्थापना आणि राष्ट्रीय सभेमध्ये असणारे विचारसरणी, जहाल आणि मवाळ गट. इथं आपण त्या ठिकाणी थांबवत आहोत.